ऐश्वर्या, तू मला शहाणपणा शिकू नकोस हा. मी जेवढं विचारते ना तेवढंच सांग. काय ग, त्या ऋषिकेशला तू अडकवलं आहेस? काय ग, बोल ना. अगं कशी बोलतेस तू माझ्याशी? माझ्यावर हा असा आवाज चढून बोलायचं नाही. तुझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही. तुझ्या तर चांगली मुस्काटीत द्याय पाहिजे. माझ्याशी उर्मटपणानं बोलतेस. लक्षात ठेवायचा, आई आहे मी तुझी. एक्झॅक्टली. आई आहेस ना, मग आई बनूनच राहा. माझी बॉस बनायला जाऊ नकोस. आणि प्रत्येक गोष्टी तुला काय सांगायलाच हव्यात का मी? ऐश्वर्या, नीट बोला माझ्याशी आणि मी काय सांगते ते नीट ऐक. हे समज जे काय तुझं चाललंय ना ते चुकीचं चाललंय. हे समज वेळीच थांबव. आणि मला सांग, त्या ऋषिकेशला आणि त्या पोरीला त्रास देऊन तुला काय मिळतंय ग? थ्रिलिंग वाटतं. यू नो व्हॉट मॉम, आधी मला ह्या सगळ्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता, पण आता समोर मी हे सगळं एन्जॉय करते. ऐश्वर्या, अगं काय बोलतेस तू? हे तुझं तुला तरी कळतंय का ग? अगं तू सुद्धा तुझ्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालायला लागलीस. अगं ते चुकतात तर तू त्यासनी सांगायला पाहिजे. त्यांची चूक तू त्यासनी दाखवून द्यायला पाहिजे. तर तूच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागलीस. मग तू उगाच सेंटी डायलॉग्स मारू नकोस. अगं असं समज ना की माझ्यासाठी हे एखाद्या डील सारखं आहे. डील? कसलं डील? ओके, हे बघ, बॅक मला माझ्या बिझनेसच्या कामात मदत करतोय, सो मी त्याच्या पर्सनल कामामध्ये मदत करते असं समज. अगं पण हे असलं जीव घेणं डील कशा पायी? मग त्या ऋषिकेश बरोबरचा डॅडांचा हिशोब चुकता करण्यासाठी. तो ऋषिकेश तसाही माझ्या डॅडांचा दुश्मन आहे, सो त्याला त्याची खरी जागा मी दाखवली ना की एकाच वेळी मॅकला सुद्धा मदत होईल आणि माझे डॅडा सुद्धा माझ्यावरती खुश होतील ना. ऐश्वर्या बाळा, हे समजा तुला जे वाटतंय ना तो आनंद क्षणिक आहे ग. हे बघ बाळा, आपण जे पेरतो ना ते चुकवतं ग. देव न करो आणि तुझ्या नशिबाचे फासे तुझ्याच बाबतीत उलटे न पडो. अगं आज तू त्याच रडवाय निघालीस, उद्या तुझ्यावरच रडायची. कोण बोलतंय? मी कावेरी बोलते, सयाजीरावांची बायको. कावेरी वहिनी? वय, तुम्ही कसं काय फोन केला? मी फक्त एवढंच सांगाय फोन केलाय की तुमच्या ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे. हो, त्याला फसवलं जातंय, त्याला वाचवा भाऊजी. हे समजा पाप करून मला माझ्या घराला पापाचा धनी व्हायला द्यायचं नाही. हो, त्याला वाचवा. हे पाप कोण करतंय मग? तुमचा नवरा? नाही, ते मला काय बी माहित नाही, पण तुमच्या ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे तेवढं मला ठाव आहे. त्याला वाचवा भाऊजी, त्याला वाचवा. तुम्ही नसतं सांगितलं तरी मला कळून चुकलंय, याच्या मागं सयाजीच आहे. त्याला सांगा ऋषिकेशच्या पाठीशी त्याचा बाप खंबीरपणे उभा आहे. त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी हो नाना रणदिवे चवताळून उठल. सांगा सयाजीरावाला. यातलं मला काय बी समजत नाही. मला फक्त दोन्ही कुटुंबाचं सुख बघायचंय. हो, मला वाद नकोय. मी एवढंच सांगते, यातलं तुम्हाला जे बी काय करायचं ते करा. आणि काय बी माझी मदत लागली ना तर मला सांगा. वहिनी, तुम्ही खरेपणानं सांगितलं हेच खूप आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद. जराव, माझा ऋषिकेश वाघ आहे, वाघ. तुला पुरून उरतो की नाही ते बघ. हाय जानकी, तू काय करतोस? मी तुला मदत करायला आलो. मग तुला किती वेळा सांगितलंय मला तुझी मदत नकोय, प्लीज इथून जा. जानकी प्लीज, हे बघ, त्या ऋषिकेश सोबत तू राहिलीस ना तर असंच कायम संकटात सापडत राहणार आहेस. हे ठरवणारा तू कोण? मी संकटात सापडेन नाही तर काही करेन, त्याच्याशी तुझं देणं घेणं नाही. आम्हाला तुझी मदत नकोय, प्लीज इथून जा. ऐक जानकी प्लीज, माझं ऐकून तर घे. अगं हे बघ, जे काही घडलं, जे काही मी वागलो त्याच्याबद्दल मला गिल्ट फील होतंय. मला काही ऐकायचं नाही. तू मला निदान बोलण्याची संधी तरी देशील? नाही द्यायची तुला संधी. प्लीज प्लीज जानकी, बाजूला हो, मला जानकीशी बोलायचं. तिला तुमच्याशी बोलायचं नाही हे सांगून सुद्धा कळत नाही का तुम्हाला? तिच्या खांद्यावर 10 लाखांचं ओझं असताना आम्ही थोडी ना हातावर हात ठेवून बसणार आहे. म्हणून तुला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही एक मस्त आयडिया घेऊन आलोय दादा. गल्ली बोळात क्रिकेट स्पर्धा ऑर्गनाईज करतायत म्हणे. मला नाही वाटत त्यांना फायनान्स वगैरे काही मिळेल. हे बघा, माझ्याकडे तुमच्यासारख्या अशा 10 फायली पडल्या आहेत. लोकांना तिटकारा येईल एवढं क्रिकेट नको. पण त्याच्यासोबत जानकी सुद्धा खूप बारकाईने विचार करते तर भेटी आहे आणि शेवटापर्यंत पोहोचतोच. हेच तर आहे या प्रश्नाचं उत्तर.